बातमी आहे पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 100% आदिवासी नोकर भरतीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील 100% आदिवासी नोकर भरतीच्या विरोधात याचिकाकर्ते बीबी ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। त्या संदर्भात दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाचे द्विसदस्य खंडपीठाने 3 आठवड्याची त्याला स्थगिती दिली आहे। या निमित्ताने काल याचिकाकर्ते बीबी ठाकरे यांचं ओबीसी संघर्ष समिती वाडामार्फत त्यांचं अभिनंदन करण्यात आले व या महत्त्वपूर्ण निकालासंदर्भात आज ओबीसी संघर्ष समिती वाडा यांच्या माध्यमातून मनीष पाटील, गोविंद पाटील व प्रकाश शेट्टे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आपण सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो। पालघर जिल्ह्यातील 17 संवर्गातील 100% अनुसूचित जमातीतील नोकर भरती बाबत मागील काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे आणि या 100% नोकर भरती विरोधात ओबीसी संघटनांची वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सातत्याने सुरू आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू होती। राज्यपालांचा जून 14चा जो शासन निर्णय आहे किंवा जी अधिसूचना आहे त्यामध्ये 17 संवर्गातील पदे ही 100% अनुसूचित जमातीमधून भरण्याबाबत त्या ठिकाणी ही अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती। त्यानंतर त्याला पालघरमधील तसेच राज्यातील काही बिगर आदिवासी संघटनांनी किंवा ओबीसी संघटनांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। त्यानंतर 2019 साली महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून जी आरक्षणाची पेसा क्षेत्रातील टक्केवारी आहे ती आदिवासींच्या लोकसंख्येनुसार 25, 50 आणि 100% या प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं होतं। तर पालघर जिल्ह्यातून सामाजिक विकास प्रबोधिनी याचे जे समन्वयक आहेत सन्माननीय बीबी ठाकरे साहेब यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यांची याचिका आणि त्याच्या पूर्वी उच्च न्यायालयामध्ये असलेल्या अन्य 3 याचिका या एकत्रित करून काही महिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू होती आणि नुकताच सप्टेंबर महिन्यामध्ये तो जो निकाल आला तो निकाल उच्च न्यायालयाने या याचिकादारांच्या विरोधामध्ये दिला होता की आपण संबंधित याचिका मॅट मध्ये म्हणजे जे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहे महाराष्ट्र प्रशासकीय सेवेसंदर्भातलं तिथे आपण म्हणणं मांडावं किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं अशा प्रकारचे 2 पर्याय उच्च न्यायालयाने सुचवले होते। तर सामाजिक विकास प्रबोधिनीचे समन्वयक बीबी ठाकरे साहेब यांनी 1 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्वरित याचिका दाखल करून त्या ठिकाणी सध्या ही जी नोकर भरती सुरू होती त्यामध्ये प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील मग पेसा अंतर्गत असलेली शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा वनरक्षकांची भरती असेल ही थांबवावी आणि अशा प्रकारे त्या ज्या राज्य शासनाच्या 2019च्या अधिसूचनेला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं किंवा मुंबई उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला होता त्याला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। तर काल सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी मला वाटतं ही कालची 3री सुनावणी होती। यापूर्वी 2 दिवस सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड हे स्वतः आणि अन्य एक न्यायाधीश आहेत या 2 सदस्यांच्या खंडपीठाने त्या ठिकाणी याचिकादारांचं म्हणणं ऐकलं आणि काल 3ऱ्या दिवसाच्या सुनावणीमध्ये अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे की हे जे मॅट मध्ये जे उच्च न्यायालयाने जायला सांगितलं होतं हे कोणत्या अर्थानं, कारण मॅट मध्ये किंवा महाराष्ट्र प्रशासकीय सेवा प्राधिकरण जे आहे त्या ठिकाणी जे इन सर्व्हिस असतात सेवेमध्ये असलेले कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागता येते। त्याच्यामुळे मॅट मध्ये जाण्याचा विषयच येत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं की ही जी याचिका आहे याबाबत पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपण आपलं म्हणणं मांडावं किंवा राज्य शासनाने आपली भूमिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाहीर करावी। तर त्या ठिकाणी याचिकादारांचे म्हणजे आपल्या सामाजिक विकास प्रबोधिनीचे जे वकील होते सन्माननीय ललित नावाचे जे विधितज्ञ आहेत किंवा पटलीवाल यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी आमचं पण म्हणणं मांडायचं आहे आणि राज्य शासनाने पण त्यांचं म्हणणं या ठिकाणी सादर करावं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच आमची बाजू ऐकून घ्यावी, आम्हाला पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवू नका। तर मग राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल जे आहेत सराफ त्यांनी त्या ठिकाणी वेळ मागून घेतली आणि पुढील राज्य शासनाचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी मांडू। तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 3 आठवड्यांची मुदत दिलेली आहे राज्य शासनाचं म्हणणं मांडायला आणि तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने ही जी सध्या 100% जी भरती सुरू होती त्यामध्ये वनरक्षक पद असेल किंवा तलाठी असेल किंवा पालघर जिल्ह्यातली जी
100% शिक्षकांची जी पदं भरायची आहेत यांना कुठल्याही प्रकारचे आदेश देऊ नयेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे। आणि राज्य शासनाच्या वतीनं जे महाधिवक्ता आहेत ॲडव्होकेट जनरल सराफ त्यांनी ते मान्य केलंय की पुढील सुनावणी होईपर्यंत आणि राज्य शासनाचं ॲफिडेव्हिट किंवा म्हणणं मांडेपर्यंत आम्ही अशा प्रकारचे आदेश बजावणार नाही। तर अशा पद्धतीनं काल त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्यामुळं ओबीसी समाजाला किंवा 100% नोकर भरतीमुळे जो बिगर आदिवासींवर किंवा ओबीसी समाजावर जो अन्याय होत होता, कारण या 17 संवर्गामध्ये ओबीसीना कुठल्याही प्रकारे नोकऱ्यांची शाश्वती राहिलेली नव्हती, तर या सर्व बाबींमध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निकालामुळे कुठेतरी एक रिलीफ मिळालेला आहे, दिलासा मिळालेला आहे। आणि आम्हाला पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीला या ठिकाणी आशा आहे की राज्यपालांची जी 14ची अधिसूचना आहे किंवा राज्य शासनाची 2019ची जी त्या ठिकाणी अधिसूचना आहे याची चांगल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेतरी समीक्षा होईल। त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जी त्या ठिकाणी ज्या काही तरतुदी आहेत आरक्षणाबाबत त्याची शहानिशा होईल, समीक्षा होईल, अशा प्रकारची या कालच्या निकालामुळे आशा निर्माण झालेली आहे। कालच्या या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आभार मानतो। कोर्टात जी तुम्ही याचिका दाखल केली होती ओबीसी समाजाकडून आणि त्याच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये ज्या भरती होणार होत्या त्यांना स्थगिती मिळालेली आहे, यानंतर आपली पुढची भूमिका काय असणार? सर्वोच्च न्यायालयाने काल जो तात्पुरता दिलासा दिलेला आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आता सामाजिक विकास प्रबोधिनीची याचिका आहे किंवा ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ती भूमिका मांडली जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बघा याच्यापूर्वी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची समीक्षा करताना इंदिरा साहनी खटल्यामध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्टपणे आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली आहे की 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये। आणि त्याच पद्धतीनं आता ज्या राज्यांमध्ये उदाहरणार्थ आंध्र प्रदेश आणि झारखंड या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे पेसा अंतर्गत 100% नोकर भरतीमध्ये जे आरक्षण दिलेलं होतं तेव्हा आंध्र प्रदेशाची जी याचिका होती चेब्रुलिया राव विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार आणि झारखंडमध्ये कुमार विरुद्ध झारखंड सरकार या 2 याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते जे 100% आरक्षण होतं ते रद्द केलं। कारण इंदिरा साहनी खटल्यामध्ये स्पष्टच म्हटलेले 9 सदस्यांच्या खंडपीठाने मर्यादा घालून दिलेली आहे की आरक्षण कुठल्याही परिस्थितीत 50%च्या वर जाता कामा नये। इंदिरा साहनी खटला त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि झारखंड खटला या 2 खटल्यांचा आधार घेऊन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केली जाणार आहे। त्याच पद्धतीचा निकाल आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकाच संवर्गाला 100% आरक्षण देता कामा नये। कारण घटनेने आरक्षण देताना जी मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत सर्वच संवर्गांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आणि घटनेतील कलम 13, 14, 15 असेल किंवा उद्या कलम 35 असेल त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचं राज्य सरकारने पालन करायला हवं। आणि आरक्षण देत असताना कोणत्या एका विशिष्ट जातींवर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे। जे वर्षानुवर्ष अनुसूचित जाती जमाती यांना जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याला कधीही ओबीसी समाजाने विरोध केलेला नाही, फक्त ते कायद्याच्या चौकटीमध्ये घटनेच्या चौकटीमध्ये दिलं जावं। त्याचबरोबर 90च्या दशकानंतर जे ओबीसीना दिलेलं शिक्षणामधील नोकऱ्यांमधील आरक्षण असेल किंवा राजकीय आरक्षण असेल ते घटनेच्या ज्या चौकटीमध्ये दिलं गेलेलं आहे मागासवर्गीय आयोग नेमून जे आरक्षण दिले गेले ते आम्हाला आरक्षण मिळावं हीच मागणी आहे। इथे कोणत्याही संवर्गाच्या किंवा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध करण्याचा या ठिकाणी उद्देश नाहीये। न्यायालयीन लढाई लढण्यामागे आमचा जो हक्क आहे किंवा आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला मिळावा एवढाच उद्देश आहे। आमचं जे 0% आलेलं जे आरक्षण आहे ते पूर्ववत व्हावं। आणि पेसा क्षेत्रामध्ये जर उद्या लोकसंख्येचा निकष त्या ठिकाणी लावला जात असेल तर या ठिकाणी ओबीसीची पण लोकसंख्या आहे। पालघर जिल्ह्यामध्ये किती टक्के त्या ठिकाणी बिगर आदिवासी आहेत, मग त्यामध्ये अनुसूचित जातीचे असतील ओबीसीचे असतील त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। यामध्ये सुद्धा जातीय गणना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातही ओबीसी समाज काय मागणी करेल का? नक्कीच, कारण आता जी बिहारमध्ये झाली राजस्थानमध्ये सुद्धा आता जी ओबीसीची जनगणना चालू आहे त्यावर महाराष्ट्रातही ओबीसी जनगणना किंवा जनगणना झालीच पाहिजे अशी आमची आपण सर्वही अशी आग्रह देऊन राहू जेणेकरून राज्य शासनाने आपली जनगणना व्हावी यासाठी आपण नक्की त्याचा पाठपुरावा घेऊ।